इंदापूर तालुक्यातील 1510 शेतकऱ्यांनी 2023-24 मध्ये ठिबक सिंचन अनुदानासाठी प्रस्ताव दिले होते। यापैकी कृषी विभागाने शासनाच्या दिलेल्या पहिल्या हप्त्यातील रकमेमध्ये तालुक्यातील फक्त 600 ते 700 शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळालाय। उरलेले 800 ते 850 शेतकरी अजूनही ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून वंचित राहिले असल्याचे दिसून येत आहे। शासन प्रत्येक वर्षी विविध योजनांची घोषणा करत असतं, परंतु यातील अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत, तर पोहोचणाऱ्या योजनांचं अनुदान वेळेवर मिळत नाही। त्यामुळे या योजनेच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची फरफट होत असून शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। जळगावच्या जामनेर तालुक्यात संततधार पावसामुळे पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। खरीप हंगामात शेतीच्या उत्पन्नाचं सारं गणित कपाशी, उडीद, मूग तसेच सोयाबीनवर अवलंबून असतं। मात्र सध्या सततच्या पावसाने या पिकांची दैना केली असून उडीद, मूग आणि सोयाबीनच्या शेंगांची काढणीही शक्य होत नाहीये। त्यामुळे शेंगांना अक्षरशः कोंब फुटले असून पिकांना सूर्यप्रकाशाची कमतरता भासतीये। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जातीये। जालना जिल्हा हा महाराष्ट्रातील मोसंबी उत्पादनाचं प्रमुख केंद्र आहे। सध्या जालना मोसंबी मार्केटमध्ये आंबिया बहराची मोसंबी विक्रीसाठी येत असून या मोसंबीला चांगला भाव मिळतोय। जालना मोसंबी मार्केटमध्ये दररोज 200 ते 500 टन मोसंबीची आवक होतीये। सुरुवातीला फळगळीमुळे आवक कमी झाली होती, परंतु सध्या पाऊस कमी झाल्याने आवक वाढलीये। या मोसंबीला 18,000 ते 22,000 रुपये प्रति टन एवढा दर मिळतोय। मराठवाड्यातील मोसंबीची चव आणि टिकाऊपणा पाहता उत्तर भारतात या मोसंबीला मोठी मागणी आहे। खरीप हंगामात काही भागात सोयाबीन बाजारात विक्रीसाठी येऊ लागलेत, मात्र शेतकऱ्यांच्या आशा उद्ध्वस्त करत सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा शेतकऱ्यांना कमी दरात सोयाबीन विकावं लागतंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेत। सरकारने सोयाबीनला 4,892 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केलाय, मात्र बाजारात शेतकऱ्यांना 3,500 ते 4,100 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। म्हणजे शेतकऱ्यांना 752 ते 1,392 रुपये प्रति क्विंटलचा तोटा सहन करावा लागतोय। खतासोबत कोणत्याही बाबीची लिंकिंग केली तर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला जात असला तरी खत कंपन्या अशा इशाऱ्याला अजिबात दाद देत नसल्याचे दिसतंय। खरीप पिकाला गरज असलेल्या खतांची मागणी वाढताच खतासोबत कीटकनाशके आणि अन्य बाबींची सक्तीने लिंकिंग केली जात असल्याचं खुद्द निविष्ठा विक्रेत्यांचंच म्हणणं आहे। प्रशासन, कृषी विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत असून लेखी तक्रार करा असे सांगितले जाते। कृषी विभागाची भरारी पथके, महसूल विभागाचे अधिकारी गुप्त चौकशीतून लिंकिंगला आळा घालू शकत नाहीत का असा प्रश्न उपस्थित होतोय। लिंकिंगचा थेट आर्थिक भुर्दंड मात्र शेतकऱ्यांना सोसावा लागतोय। मालेगाव येथील भाजीपाला बाजारात गेल्या 4 ते 5 दिवसापासून कोथिंबीरची आवक घटलीये, त्यामुळे येथील बाजारात कोथिंबीरचा भाव वाढलाय। इथे सुमारे 500 किलो कोथिंबीर विक्रीसाठी येते। किरकोळ बाजारात कोथिंबीरने 100 पार केलीये। पावसामुळे कोथिंबीर खराब होतीये, त्यामुळे येथील बाजारात कोथिंबीरची आवक दुपटीने घटलीये। 10 दिवसांपूर्वी 10 रुपयाला अर्धा किलोची मिळणारी कोथिंबीरची जुडी सध्या 80 ते 100 रुपये किलोने विकली जातीये। खामगाव जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र 10,197 हेक्टर आहे। यापैकी केवळ 1,057 हेक्टर म्हणजेच केवळ 10% क्षेत्रात पेरणी करण्यात आली आहे। खरीप हंगामात ज्वारीच्या उत्पन्नात सातत्याने घट येत असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली आहे। गेल्या 8 ते 10 वर्षांपासून खरीप हंगामात ज्वारी पिकासाठी पोषक वातावरण नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। ऐन ज्वारीची कणसे परिपक्व होण्याच्या अवस्थेत असतानाच पाऊस पडत असल्याने ज्वारी काळी पडून उत्पादनावरही त्याचा परिणाम होतोय। यामुळे उत्पादन खर्चही निघणं कठीण असल्याने शेतकरी या पिकाची लागवड करणे टाळतायत। सोलापूर जिल्ह्यातील 6 कारखान्यांकडे मागील हंगामातील 39.53 कोटी रुपये FRP अद्यापही थकीत आहे। दरम्यान ऊसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेली घट, ऊस तोडणी यंत्रणेचा अभाव आदी कारणांमुळे यंदाचा गाळप हंगाम जिल्ह्यातील साखर कारखान्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे। गतवर्षी सोलापूर जिल्ह्यात 36 कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता। गेल्या वर्षी जिल्ह्यात ऊसाचे 2,10,957 हेक्टर क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होतं। शेजारच्या जिल्ह्यात त्यातील काही ऊस गाळपास दिला होता। उर्वरित क्षेत्रातून जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये 1,68,46,751 टन ऊसाचं गाळप झालं होतं।